हॅलो नमस्कार, मी आहे साची सचिन शिंदे आणि तुमच्यासाठी घेऊन आली आहे मॅगी पकोडा। तर त्याच्यासाठी मी अशा प्रकारे मॅगी आधी शिजून घेणार आहे। तर मी त्याच्यासाठी एक टोप घेतला आहे आणि त्याच्यामध्ये दोन मॅगी होते माझ्याकडे, तर दोन टाकल्या आणि थोडीशी ठेवली होती मी मॅगी आणि एक ग्लास पाणी टाकलं आणि तिला शिजून घेतली। आपण नॉर्मल मॅगी कशी शिजवतो तशी शिजून घेतली आणि जर शिजली आणि थोडंसं पाणी असेल ना ते काढून टाकायचं। तर माझ्या मॅगीमध्ये बघा थोडं पण पाणी नाही आहे आणि अशा प्रकारे मी मॅगी शिजवून घेतले। नंतरला मी त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे, कोबी, गाजर, कांदा, मिरची आणि कोथिंबीर। तर अशा प्रकारे साहित्य घेतलं आहे आणि ते मी सर्व टाकून घेणार। तुमच्याकडे जेवढ्या भाज्या असतील त्या टाकून घ्या। तर अशा प्रकारे मी ते सर्व टाकून घेतलेलं आहे आणि नंतरला मॅगी माझ्याकडे मी 2 मॅगी घेतली ना, हे पहिला मी हलवून घेणार आहे। मग नंतरला मी 2 मॅगी घेतले, तर 2 मॅगीचे पाऊच असतील, पाऊच मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये। हे बघा अशा प्रकारे मी त्याला हलवून घेतल्यानंतरला मॅगी मसाला होता दोन मॅगीचे, तर 2 मॅगीचे मसाल्याचे पॅकेट मी टाकून घेतले त्याच्यात अशा प्रकारे। आणि मसाल्यामध्ये जास्त काही टाकायचं नाही आहे। मॅगी मसाला टाकून झाला की त्याची टेस्ट तर मॅगीची येतेच त्याच्यामध्ये। मग 1 चमच हळद टाकला आणि 1 चमच धना पावडर टाकले आणि तिखा लाल मसाला टाकला आहे, बाकी काही नाही टाकलं आहे। आणि चवीनुसार मीठ टाका, म्हणजे आपल्याला टेस्ट पाहिजे ना, म्हणून 1 चमच मीठ टाकून घेतलं म्हणजे चवीनुसार। आणि मी गॅसवर कढई गरम करायला ठेवली होती। त्याच्यानंतरला अशाच प्रकारे मी एक असं हातावर गोल गोल करून घेतले आणि कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप करून त्याला मॅगी जी सुकी मॅगी होती ती एका डिशमध्ये घेतलेली, त्याला लावून असं मी अशा प्रकारे सर्व बनवून घेतले, 5-6 बनवून घेतले। मग सर्व मॅगी अशा प्रकारे बनवून घेतले आणि ते झाल्यानंतरला माझी कढईचं तेल तापलेलं आहे बघा, मी दाखवते। अशा प्रकारे मी एक गोळा घेतला, जसं आपण नॉर्मली सगळे पकोडे कसे करतो तसंच करायचं आहे। मग मी ते कॉर्नफ्लॉवरमध्ये डिप केलं, म्हणजे कॉर्नफ्लॉवर असेल तर ओलापणा येतो ना, तशी मॅगी तर ओलीच असते पण थोडंसं ओलापणा असल्यामुळे ते कसं आपलं मॅगीचे सुकी मॅगी घेतलेली म्हणजे न शिजवलेली, तर ती त्याला मी असं लावणार आहे आणि मी अशा प्रकारे एक ते गोळे फ्राय करून घेणार आहे। अशा प्रकारे मी फ्राय करून घेणार आणि थोडंसं लो गॅसवरच ठेवा, फास्ट गॅसवर करू नका। फास्ट गॅसवर केलं तशी पण आपली मॅगी तयारच आहे, फक्त आपल्याला ते थोडीशी रोस्ट करायची म्हणजे कुरकुरीत लागण्यासाठी, आणि जास्त काही वेळ लागत नाही, ते लगेच शिजून निघतात। तर अशा प्रकारे मी ते फ्राय करून घेतले पकोडे आणि लालसर कलर येईल तोपर्यंत ठेवा। बघा अशा प्रकारे माझी मॅगी पकोडे झालेले आहेत। हे बघा छान लागतात खायला, कुरकुरीत एकदम टेस्ट। तर हे माझे मॅगी पकोडा रेडी आहे, सोपी आणि सिंपल रेसिपी। मग नंतरला आम्ही नाश्ता करायला घेतला, तेव्हा मी माझ्या मिस्टरांना विचारलं कसं झालं आहे, आणि आम्ही ब्लॅक टी पितो, तर ब्लॅक टी, आणि त्यांना मी बोलली हे खाऊन बघा, तर ते बोलले खूप छान झालं आहे, त्यांना आवडले हे काहीतरी नवीन। आणि लहान मुलं तसं पण खात नाही, कारण की त्याच्यात गाजर कोबी असं कोण खात नाही, तर हे असं टाकून बनवा। मग अशा प्रकारे माझे पकोडे रेडी आहेत बघा। तुम्हाला कसे वाटले, आवडलं असेल तर लाईक शेअर नक्कीच करा आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। प्लीज असेच माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब, लाईक, शेअर करत राहा।